मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राहुल गांधी यांनी पेपर फुटीवरून केलेल्या टीकेला उत्तर दिलं। त्याच वेळी ते शेतकरी कर्जमाफी योजनेचा कसा फायदा होणार आहे हे सुद्धा त्यांनी विस्ताराने सांगितलं। उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा रामरक्षा आंदोलनावरून टीकाही केली आहे। पेपर फुटीबद्दल राहुल गांधींना कदाचित कल्पना नसेल की सरकारने कारवाई करून पेपर फोडणाऱ्यांना पकडलं, म्हणून ती परीक्षा पुढे गेलीये। पेपर फुटल्यानंतर नाही, त्याआधी महाराष्ट्र सरकारने पोलिसांनी कारवाई केली। निश्चित पुढची परीक्षा योग्य पद्धतीने होईल, नियोजन चालू आहे, त्याच्या तारखा लवकरच घोषित करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। राहुल गांधींनी हे ट्विट देशातून केले की परदेशातून ते माहित नाही, बऱ्याचदा ते परदेशात असतात। राहुल गांधींनी जे मुद्दे उपस्थित केलेत, मला वाटतं की आधीच या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। पकडलेले गेलेले गुन्हेगार आंतरराज्यीय गुन्हेगार निघाले आहेत। त्यांनी इतर राज्यातही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत। इतर राज्यातील पेपर फूट वाचवण्याचं काम आपल्या सरकारने केले। राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाकडे सरकारकडे बघावं, नंतर बोलावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं आहे। मी विधानसभेत घोषणा केली होती, आजपर्यंत सगळ्या कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतले जे पात्र उमेदवार असतात त्यांना अपात्र करण्यात आलं। यावेळी आम्ही त्यांना 50,000पर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला। रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सत्ताधारी पक्षाचे आमदार भेटले, त्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी म्हणून पहिल्यांदा राज्याच्या इतिहासात कर्जमाफीत त्यांना समावेश करण्यात आला। दुसरी जी अट होती 26-27 चे पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26 आणि 27 ची अट काढून टाकली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय।